नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर त्याचे मार्काचं आपण विश्लेषण करत आहोत तारखेनुसार. तर सातारा जिल्हा पोलीस भरती संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. तर प्रत्येक दिवसाचं मी ॲनालिसिस करत आहे, की विद्यार्थ्यांना किती मार्क पडत आहेत, याचे ॲनालिसिस करत आहे प्रत्येक दिवशीचं. त्याच्यामध्ये मी आज तुम्हाला 23 तारखेला जे विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत, बघा इथं तुम्ही जर पी-डी-एफ बघाल, यात सगळे पी-डी-एफ म्हणजे 19 तारखेची, 20 तारखेची, 21 तारखेची, 22 आणि 23 तारखेची या सगळ्याची पी-डी-एफ तुम्हाला काय केलेलं आहे मी ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. आता इथं फक्त काय करतो आपण, की ॲनालिसिस करत आहोत, की याच्याने तुम्हाला समजून जाईल, की जो कट ऑफ आहे तो किती राहू शकतो. आता तुम्ही जर बघाल तर सातारा जिल्ह्याकरता जी पदभरती झालेली आहे सध्याची, तर ती पदभरती आहे 196 पदांकरता भरती आहे. म्हणजे 196 पदभरती होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर ज्या विद्यार्थ्यांना 50 पैकी म्हणजे ग्राउंडचे मार्क 50 पैकी आहेत, तर ग्राउंडला ज्याला 25 पेक्षा जास्त 25 आणि 25 पेक्षा जास्त मार्क राहतील, त्याच विद्यार्थ्यांना लेखीला घेतलं जाणार आहे आणि त्याच्यावरनं त्यांचा कट ऑफ डिसाईड केला जाणार. आता कट ऑफसाठी काय करणार आहे, की आता सपोज मी तुम्हाला ती जाहिरात दाखवतो. सातारा जिल्ह्यासाठी जी जाहिरात आहे, ती तुम्हाला दाखवतो पहिली तर. त्या जाहिरातीमध्ये असं असतं, की सपोज आता मी जाहिरात ओपन केल्यावर तुम्हाला सांगेल, की एक्झॅक्टली काय आहे ते. तर 196 पदांकरिता म्हणजे 1960 विद्यार्थी ते लेखी परीक्षेसाठी बोलवणार आहेत. एका परीक्षेसाठी तुम्हाला 10 विद्यार्थी बोलवले जातील. तर बघा, इथं यांनी ऑलरेडी दिलंय, की तुम्हाला फिजिकल टेस्टमध्ये म्हणजे आता जी मैदान चाचणी त्याला 50% गुण म्हणजे तुम्हाला 25 गुण हे करणार आहे आणि त्याच्यानंतर ना एक पदाकरता 10 व्यक्ती बोलवले जातील आणि त्याची 100 गुणांची चाचणी केली जाणार. म्हणजे एक पद वेकन्सीसाठी तुम्हाला 10 विद्यार्थी बोलवले जाणार आहेत. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर टोटल 196 पदांकरता प्रतिभरती आहे. एस-सीसाठी टोटल 38 विद्यार्थी घेतले जातील. त्याच्यापैकी 380 विद्यार्थी घेतले जातील 38 पदांकरता. एस-टीसाठी बघितलं तर 320 विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल याच्यासाठी लेखीसाठी. व्ही-जे-एसाठी 120 विद्यार्थ्यांना, एन-टी-पीसाठी 140 विद्यार्थी, एन-टी-सीसाठी 100 विद्यार्थी, एन-टी-डीसाठी 80, एस-बी-साठी 90, ओ-बी-सीसाठी 640, एस-सी-बी-सीसाठी 5 विद्यार्थी, त्याच्यानंतर 50 विद्यार्थी, ई-डब्ल्यू-एससाठी 40 विद्यार्थी, ओपनसाठी एकही विद्यार्थी बोलवला जाणार नाही. असे 1960 विद्यार्थी हे बोलवले जाणार. परत इथंच एक शून्य ॲड करून ते हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षणानुसार काय करते, की विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार. आता प्रत्येक कॅटेगरीमध्ये जर बघाल तर सर्वसाधारणच्या बघा पोस्ट कमी आहेत. 11 आहेत, तिथे 7 आहेत, 2 आहेत, 4 आहे, 1 आहे, 5 आहे, 5 आहे, 20 आहे, 2 आहे, 2 आहे, ओपनचे 0 आहे. त्यामुळे बघा इथं ई-डब्ल्यू-एससाठी कट ऑफ जो आहे तो नक्कीच हाय जाणार आहे. त्याच्यानंतर एस-सी-बी-सीमध्ये 2च पद आहे, त्यामुळे इथंही सर्वसाधारण सांगत आहे मी. तिथे हाय जाणार आहे. इथे 2 म्हणजे 20 विद्यार्थी घेतील. इथेही 20 विद्यार्थी घेतील. इथे 200 विद्यार्थी घेतील. इथं 5 विद्यार्थी, इथे 50, इथे 50, इथे 10, इथे 40, इथे 20, इथे 70, इथं 110. याच्यामुळे बघा तो कट ऑफ जो आहे तो एस-सी-बी-सीचा आहे तो जास्त जाईल. ई-डब्ल्यू-एसचाही कट ऑफ जो आहे तो जास्त जाणार आहे. व्ही-जे-एचा तर ऑलरेडी जास्त जाणार आहे. एस-सीमध्ये 110 विद्यार्थी बोल. आता त्यासाठी आपल्याला ट्रेंड समजून घ्यायला की किती आहे. तर जर तुम्ही याच्याकडे जर लक्ष दिलं, आता मी ऑलरेडी ॲनालिसिस केलेले आहे सगळ्या जे आहे. आता 23 तारखेला जर बघितलं तुम्ही, तर याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर 1287 विद्यार्थ्यांनी काय केलं, की ग्राउंड दिलेलं आहे. 1287 विद्यार्थ्यांनी. आता तुम्ही जर बघाल याच्यामध्ये तर जवळपास 20% पेक्षा जास्त म्हणजे 20 ते 25% विद्यार्थी असे आहेत जे की क्वालिफाईड झालेले नाहीयेत. बघा तुम्ही 10, 20, 9, 10, 21, 10 असे 23, 18. तर तुम्ही जर बघाल तर मॅक्सिमम म्हणजे मी म्हणेल की 25% ते 30% असतील. हे विद्यार्थी या पूर्ण शीटमध्ये जर बघितलं तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये, तर ते एवढे विद्यार्थी काय आहेत की डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. आता तुम्ही बघाल तर आता टॉपर आता लक्षात घ्या की जे टॉपर राहतात, नॉर्मली जे टॉपर राहतो, ज्या पण कॅटेगरीचे राहतील. आता इथं तुम्ही बघाल तर 47 मार्कांचे हे टॉपर आहेत, त्याच्यानंतर 43 मार्कांचे आहेत, त्याच्यानंतर 43 मार्कांचे आहेत. त्याच्यानंतर ना हे टॉपर जे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत, यांचं जे सिलेक्शन आहे लेखीसाठी ते कन्फर्म होणार आहे. पण जर हे जो ओपनचे कॅन्डिडेट असतील, तर यांना सिलेक्शन होणार नाही यांचं सिलेक्शन होणार नाहीये. त्यांनी बहुतेकच मला वाटत नाही ग्राउंडही देऊ दिले आहे की नाही ते. पण यांचं सिलेक्शन नाही होणार आहे, जर हे असतील तर. तर बघा तुम्ही हे जे विद्यार्थी आहेत,
40 आणि 40 पेक्षा जास्त हे पण विद्यार्थी खूप कमी आहेत. तुम्ही पकडा की हे जे विद्यार्थी आहेत तर ऑलमोस्ट इथं 129 हे आहेत विद्यार्थी आहेत. त्याच्यापैकी तुम्ही बघाल ते 8 ते 10 विद्यार्थी तुम्हाला दिसतील, की ज्यांना 40 आणि 40 पेक्षा त्याच्यापेक्षा कमीच म्हणा, तेवढे विद्यार्थी आहेत. तर त्यामुळं काय तो कट ऑफ जो राहील प्रत्येक कॅटेगरीचा, तो राहणार 30 आणि 30 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला घ्यायला लागतात. लक्षात घ्या 30 आणि 30 पेक्षा जास्त मार्क असतील, तर तुमचं कन्फर्म होऊ शकतं. आता हे डिपेंड करतं की प्रत्येक दिवशीचा जो ट्रेंड काय आहे त्याच्यावरती डिपेंड करेल. पण 23 तारखेचं सांगतो मी तुम्हाला जर तुम्हाला 35 ते 40 या दरम्यान जर मार्क असतील तुम्हाला, तर तुम्हाला ग्राउंडसाठी लेखी परीक्षेसाठी बोलावलं जाईल. जर तुम्ही समांतर आरक्षण वगैरे असेल तर अजून थोडासा कट ऑफ खाली येऊ शकतो. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.